नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 13 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो सावित्रीबाई बाहेर येते पत्र घेऊन आणि म्हणते क्षमा करायचा प्रश्नच येत नाही, कारण माझ्या मालकाने धर्मांतर केलेलंच नाही आहे. या पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे असं म्हणून ते पत्र आता सगळ्यांना दाखवते आणि ते ऐकल्यानंतर तर सगळ्यांना धक्काच बसतो मित्रांनो. आणि तेव्हा सावित्रीबाई अगदी एकदम गंगाधर शास्त्रींच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते शिक्षा होऊच शकत नाही. आणि मित्रांनो चक्क आता ते पत्र सगळ्यांच्या समोर ती वाचून दाखवू लागते. तीर्थरूप बाबांच्या सेवेशी सदाशिव यांचा शिरसाष्टांग नमस्कार. विनंती विशेष, मी व ज्योती पुण्याहून नगरला आलो आणि 2 दिवसात इथे आलेल्या 2 तरुणांनी ख्रिस्ती धर्म घेतला अशी खबर वाऱ्यासारखी पसरली. तेव्हा ही खबर पुण्यात पोहोचणार, तुमच्या कानावरही आली तर तुम्ही चिंता कराल, म्हणून हे पत्र आम्ही काळजी कातर लिहित आहोत. आणि धर्मांतर करणारे ते 2 तरुण कोण आहेत हे आम्हाला कल्पना नाही. मी आणि ज्योती आम्ही दोघांनी कुठलंही धर्मांतर केलेलं नाही, तेव्हा निश्चिंत असावं. आणि मित्रांनो असं धडाधड पत्र वाचून दाखवल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि दादांच्या आणि ज्योतिरावांच्या आईच्या डोळ्यातून तर एकदम पाणीच येऊ लागतं. पण इकडे गंगाधर शास्त्रींना मात्र फार मोठा धक्का बसलेला असतो की सावित्रीबाईने पत्र असं सगळ्यांच्या देखत धडाधड वाचून दाखवलेलं असतं आणि सावित्रीबाईला तर आता वाचायला येत असतं. याचं फार मोठं आश्चर्य त्यांना वाटलेलं असतं. आणि आता सावित्रीबाई म्हणते माझ्या मालकाने धर्मांतर केलेलं नाही आणि गुन्हाच केला नाही तर शिक्षा कसली. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात हे पत्र खोटे आहे, बनावट आहे. आमच्या विनायक शास्त्रींनी ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तेव्हा सावित्रीबाई म्हणते तुमच्या शिष्याने काय पाहिले त्याच्याशी मला घेणं देणं नाही आणि त्याचा पुरावा काय आहे तुमच्याकडं, पण माझ्या मालकाने धर्मांतर केलेलं नाही याचा पुरावा आहे हे पत्र. तेव्हा आता गंगाधर शास्त्री थोडंसं चाचपडतात, म्हणतात ठीक आहे, शहानिशा करेन मग बोलेन. आणि मित्रांनो तो आता महार जो असतो तो विचारतो मायबाप या हाडकाचं काय करायचं. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री त्याच्यावरती थोडंसं ओरडतात. तर राजाराम म्हणतात ए बाबा मागं हो, पंतांना अबदार जाऊ दे आणि तुम्ही पण निघा आता. आणि असं तर राजाराम बोलल्यानंतर आता गंगाधर शास्त्री माघारी फिरतात आणि चाललेलेच असतात, परत ते थांबतात. आणि त्यानंतर सावित्रीबाईच्या बरोबर समोर येऊन उभे राहतात आणि म्हणतात तू पत्र वाचलेस. आणि म्हणतात अरे गोंद्या, धर्मांतर नसेल केलं, पण स्त्रियांनी शिक्षण घेणं महापाप आहे. शिक्षा होणारच आणि तो देव देणार आणि देतोय. आणि म्हणतात गोंद्या, तुझ्या सुनेने अधर्म केलाय. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसताना तुझ्या सुनेने हे पत्र वाचलेच कसे? घोर अपराध आहे हा. अरे म्हणून तर संकटे येत आहेत तुझ्या घरामध्ये. जी सून आणि मुलगा तुला इथे अंधारात ठेवतायत त्यांना घरात ठेवायला तू इतका आंधळा का होतोयस? अरे नरकात जाशील, नरकात, तेही रव नरकात. देव तुला कधीच माफ करणार नाही. अरे अजूनही सुधार, शहाणा हो, नाही तर मोक्षाला मुकलास म्हणून समज. नुसतं तोंडाने देवा देवा म्हणून काय उपयोग, असं सर्व काही सांगतात आणि महापाप असं ओरडत तिथून निघून जातात. आणि त्यांच्या मागे मागे आता सर्व लोक तिथून निघून जातात. तर तेव्हा रखमा तर आता दंगाच करू लागते, म्हणते बया एवढी लबाडी, एवढी फसवी. तर ज्योतिरावांची आईसुद्धा ओरडते, म्हणते देवाच्या काठीला आवाज नसतो. तेव्हा रखमा म्हणते पण आलीच की प्रचिती, आत्ता देवानंच वाचवलंय आपल्याला आणि हिची चोरी उघडी केली. आणि विचारते अगं सावित्री, एवढं लिहाय वाचायला शिकलीस का वा? अगं तू या देवासारख्या माणसाला फसवलंयस, एवढा उणकापणा करावा? तेव्हा आता दादासुद्धा एकदम दुःखी मनाने बोलतात, तुम्ही माझा विश्वास तोडला असं म्हणून रडत रडत ते आतमध्ये निघून जातात. त्यांना त्या गोष्टीचा फार मोठा धक्का बसलेला असतो. तर तेव्हा ज्योतिरावांची आईसुद्धा म्हणते एक म्हणतात दुसरं उभा करते, अगं ताकीद करून सुद्धा एवढी मोठी गोष्ट लपवलीस, असं म्हणून जोराने हात जोडते आणि म्हणते धन्य आहे बाई तुझी, असं म्हणून ती सुद्धा आतमध्ये निघून जाते. तेव्हा रखमा म्हणते हिथं भेटलेस, वर भेटू नकोस, चला वो, असं म्हणून राणूंजींना घेऊन तिथून ती आता घरी निघून जाते. तेव्हा आता सगुणाऊ सावित्रीबाईजवळ जाते आणि म्हणते सावित्री, जिंकून हारलीस की ग. खरं तर तुझं कौतुक व्हायला हवं होतं, पण आता हे लोक तुला गुन्हेगार ठरवतील म्हणून मी पत्र वाचायला नाही म्हणत होते. काय करशील आता?
असं सगुणाव विचारत असते मित्रांनो. पण सावित्रीमाईसमोर सुद्धा फार मोठा प्रश्न पडलेला असतो. तर मित्रांनो आता इकडे विनायक जो असतो तो धावत येतो आणि गोपिकाला काकी साहेब अशी हाक मारत असतो. तर तेव्हा गोपिकावरती सज्जामध्ये उभी असते आणि म्हणते, कधीपासून वाट पाहत होते, पंचारतीसुद्धा तयार आहे, साखरासुद्धा काढून ठेवलेला आहे, आले की लगेच ओवाळते, कधी येईल स्वारी? आणि मागे बघून म्हणते, आणि स्वारी आहे कुठे? हाड बांधलं का? असं ती विचारत असते सगळं काही. तर तेव्हा विनायक सांगतो, हाड काही बांधता आलं नाही. तर तेव्हा गोपिका म्हणते, अगो बाई, म्हणजे बांधता आलं नाही का बांधू दिलं नाही? आणि म्हणते, मोठ्या तयारीने गेली होती स्वारी, आता भयंकर चिडतील आणि सगळा राग घरी आल्यानंतर काढतील. इतक्यातच आता गंगाधर शास्त्री रागारागामध्ये तिथं येतात आणि आत घरात जातात आणि आत जाऊन बसल्यानंतर गोपिका गोपिका असं जोरजोराने ओरडू लागतात. आणि तेव्हा गोपिका तर आले आले असं म्हणून धावत येते आणि तेव्हा गंगाधर शास्त्री तर एकदम मोठमोठ्याने हसूच लागतात. तेव्हा गोपिका म्हणते, अहो अहो झाले काय? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, बघा, तो सर्व साक्षी परमेश्वर नेहमीच चांगल्याच्या मागे उभा असतो. गेलो होतो त्या जोत्याला शिक्षा द्यायला, पण त्याच्या बायकोचं बिंग फुटलं. तेव्हा गोपिका विचारते, अहो पण नक्की काय झालं? तर तेव्हा गंगाधर शास्त्री सांगतात, चक्क सावित्रीने पत्र वाचले, तेही आम्हा सर्वांच्या देखत. तेव्हा गोपिका म्हणते, अहो खरंच की काय? नाही पण तिला असं कसं वाचता येईल? अहो सोपे नाही ते. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, वाचलं पण मला मळमळू लागलं. तर तेव्हा गोपिका म्हणते, बाई लाजच सोडले वाटतं या बाईने. नाही पण ती केव्हा शिकली, केव्हा वाचू लागली? अहो घरातल्यांना सुद्धा काही कळलं नाही का? पापिणी आहे हो पापिणी. या अशामुळेच देवतांचा कोप होतो. पाऊस पाणी होत नाही आणि शेतात काही पिकत नाही, ते सुद्धा अशामुळेच. चांगली ठेचलीच पाहिजे हिला. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता गंगाधर शास्त्री उठतात आणि तिच्यासमोर जातात आणि म्हणतात, आता ते काम तुमचं, कारण माझी खात्री झाली आहे, ती बाई भयंकर आहे. ती सर्वांना कलियुगाकडे घेऊन निघालेली आहे. ही ताटका हिडिंबापेक्षा महाभयंकर आहे. नव्हे ती शूर्पणखाच. आणि जेव्हा जेव्हा अशी शूर्पणखा धर्माला त्रास देते तेव्हा तिचे नाक कापले जातेच. तेव्हा गोपिका म्हणते, पटले हो, अगदी पटले. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, पटले ना, मग त्या सावित्रीला वेळीच रोखा, नाहीतर तिचं बघून इतर बायका चळतील, बावचळतील, त्यांची शालीनता संपेल, त्यांची सहनशीलता संपेल, त्या आरेला कार्य करतील. तेव्हा गोपिका म्हणते, खरंच हो, पण आता करावे तरी काय? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, बायकांसाठी बनवलेले नियम एक बाईच तोडत आहे. तुम्ही आता त्वरेने सर्व बायकांना गोळा करा आणि त्यानंतर जे काही करायचं असतं ते सर्व काही आता ते गोपिकाला सांगू लागतात. आणि सगळं सांगून झाल्यानंतर म्हणतात, आणि हे पुण्यात पहिल्यांदा घडेल, समजले? तर तेव्हा गोपिकासुद्धा म्हणते, समजले, चांगलेच समजले. आणि मित्रांनो आता त्यानंतर इकडे सावित्रीमाई आता ज्योतिरावांचं जे उपरणं खाली पडलेलं असतं ते उचलून परत आपल्या हातामध्ये घेते आणि आतमध्ये येतच असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई बाहेर येते आणि म्हणते, काय, कुठं आत कुठं निघालीस? आणि तेव्हा रखमासुद्धा तिथंच असते आणि म्हणते, पंत काय म्हणाले, ऐकलं नाहीस? तुझ्या अशा वागण्यामुळं मोक्ष मिळणार नाही चिमणाला, दादासनी. मग तरी बी तुला घ्यायचंच घरात, आरती करायची का तुझी? तर ज्योतिरावांची आई म्हणते, नाही, आणि मी म्हणते, शास्त्राला सोडून वागायचंच कशापायी? घरातल्यांना त्रास होईल असं कशापायी वागायचं? रोज उठून तेच असं कुठं असतं वय? तेव्हा पार्वती म्हणते, अव पर सासूबाई, जाऊबाईंनी पत्र वाचलं नसतं तर घराला हाड बांधलं नसतं का वो? अव वाळीत पडलं असतो आपण समदे. तेव्हा रखमा म्हणते, अगं ते परवडलं असतं, घरातल्या दारातल्या शेतातल्या कुलदेवतेचा कोप तरी झाला नसता. आता कोप होईल तेव्हा सामोरं कोण जाणार, तू जाशील काय? असं पार्वतीला ती विचारत असते. तेव्हा आता ज्योतिरावांची आई विचारते, ज्योतीनं भंडारा उचलून शबूत दिला होता ना व, पाळला का शबूत? सासऱ्याची काय किंमत आहे का तुला? तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, पण मी काय वाईट केलं? तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, तू वाईटच केलेलं आहेस आणि म्हणून आता तू या घरात यायचं नाहीस. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, असं नका करू सासूबाई, अहो यांनी सांगितलं, मला पटलं, मग मी शिकले. तर रखमा म्हणते, वय बाई तू शिक, अगं पण शास्त्राचं भान ठेव, आणि यांचा हातपाय वाकड होत्याल त्याचं काय?
तर तेव्हा आता दादा बाहेर येतात आणि म्हणतात, आता शोभा नग, 4 माणसासनी कळलेली गोष्ट आता गावभर व्हायला नग. तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, म्हणजे आत घ्यायचं? तेव्हा दादा सांगतात, वय घ्या, यासनी घरादाराच्या आबरूची चाड नाही, आपल्याला हाय. आणि परत सावित्रीमाईला म्हणतात, लई मोठा विश्वासघात केला, या दोघांसनी मी कवा बी माफ करणार नाही. असं बोलून ते आतमध्ये निघून जातात. तेव्हा पार्वती म्हणते, या जाऊ बाई आत घरात. तर तेव्हा सावित्रीमाई आत येत असते, तर तेव्हा तिला ठेच लागते आणि ती खाली पडते. आणि तेव्हा आता पार्वती पुढं तिला सावरायसाठी जात असते, तर तेव्हा ज्योतिरावांची आई तिच्याकडे रागारागाने बघितल्यानंतर ती तिथेच थांबते. आणि तेव्हा सावित्रीमाईला तर चांगलीच जोराची ठेच लागलेली असते आणि तिच्या अंगठ्यामधून रक्त येत असतं. तेव्हा रखमा म्हणते, लक्ष्मण रेषा ओलांडली की बाईचे हाल होतातच. बघ उंबरा बी अडवतोय तुला, येऊ नको म्हणतोय. तर तेव्हा ज्योतिरावांची आईसुद्धा म्हणते, केवढं मोठं पाप केलंय कळतंय का तुला? तर पार्वती विचारते, लई लागलं का हो जाऊबाई? आणि म्हणते, चला आज जाऊ. आणि तेव्हा सावित्रीमाईच्या डोळ्यामधून तर पाणी आलेलं असतं मित्रांनो. आणि त्यानंतर ती उठून आतमध्ये जाते. तर तेव्हा त्या रखमा लगेचच ज्योतिरावांच्या आईला म्हणते, चिमणा, सावित्रीनं लई मोठा विश्वासघात केलाय, असंच सोडायचं हिला? आणि तोपर्यंत इकडे मित्रांनो आता गोपिकाने सर्व बायकांना जमा केलेलं असतं. तर तेव्हा एक बाई म्हणते, जळलं मिळलं लक्षण ते, मी म्हणते यांना पाप पुण्याची भीती कशी नाही वाटत. तर दुसरी बाई म्हणते, बघा ना, मला तर तिचा तेवढाच राग आला होता जेव्हा ती धर्मसभेत गेली होती, कसले ते धाडस म्हणायचे. आणि दुसरी बाई म्हणते, माझा तर विश्वासच बसत नाहीये, बाई लिहिते आणि वाचते, तिचे तर ना चांगले कानच उपटले पाहिजेत. तर गोपिका म्हणते, कान कसले उपटताय? अहो चांगला चोप देऊन धिंडवडे काढले पाहिजेत. अहो कधी नव्हे ते घुबडाचे गुटकार ऐकायला यायला लागलेत, काल टिटवी केवढी ओरडत होती. आणि असं तिने म्हटल्यानंतर सर्व बायका जरा घाबरू लागतात. तर गोपिका पुढं म्हणते, आणि तुम्हाला सांगू का, आमचे हे ब्रह्ममुहूर्तावरती उठतात आणि त्यांना तर काल किती उल्कापात दिसले. तर तेव्हा एक बाई म्हणते, आणि बाई आहे ना मर्यादेमध्ये चांगली दिसते. तेव्हा गोपिका म्हणते, अगदी बरोबर. आणि लक्ष्मण रेषा ओलांडली की बाईचे काय होते, आपल्याला ठावे नाही का? तर तेव्हा त्यामधली एकटी बाई म्हणते, आता झिंच्याच उपटूत तिच्या, चला. तर तेव्हा आता वरती गंगाधर शास्त्री येऊन उभे राहतात आणि म्हणतात, जा जाच. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सर्व बायका उठतात आणि त्यांना नमस्कार करतात. आणि आता गंगाधर शास्त्री पुढं म्हणतात, पण जाताना बरोबर आणखीन बायका घेऊन जा, त्याचबरोबर मराठ्यांच्या कुणब्यांच्या बायकांना सावित्रीचा अधर्म समजावून सांगा. असं त्यांनी सांगितल्यानंतर आता त्या सगळ्या बायका तिथून निघून जातात. तेव्हा आता गंगाधर शास्त्री गोपिकासमोर जातात आणि म्हणतात, गोपिका, लग्न होऊन आलीस, पण कधी उंबरठा ओलांडला नाहीस, पण आज धर्माच्या रक्षणासाठी तू बाहेर पडते आहेस. श्री गजानन कृपेने तुला मोक्ष मिळेल. आणि असं ते बोलत असताना गोपिका मात्र खुश होत असते. आणि तेव्हाच इकडे मात्र मित्रांनो आता सावित्रीमाई जी असते ती उपरण्याची घडी घालत असते. तर तेव्हा आता तिला तो क्षण परत आठवतो, ज्यावेळेस तिने ते उपरणं ज्योतिरावांच्या खांद्यावरती टाकलेलं असतं. आणि इतक्यातच बाहेरून रखमाचा जोराने ओरडलेला आवाज येतो, सावित्री, अगं ये सावित्री, बाहेर ये. आणि ती अगदी जोराने ओरडत असते. आणि त्यानंतर ती घरामध्ये येते आणि जोराने आदळआपट करू लागते. आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि सगळेजण परत तिथं जमतात. तर रखमा म्हणते, देवा का कोपलास रे माझ्यावर? तर तेव्हा ज्योतिरावांची आई विचारते, अहो ताईसाब पर काय झालं? तर रखमा सांगते, गाय आटली माझी, पाना गळला तिचा. आणि म्हणते, बघा तुम्ही, चरबी भरून दूध देणारी गाय आता ताकभर बी दिलं नाही, माझी जोनी गाय आटली, असं म्हणून ती जोराने रडू लागते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, अरे देवा. तर तेव्हा रखमा म्हणते, हिच्यामुळेच आटली ती, असं म्हणून सावित्रीमाईवरतीच आरोप करते. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, माझ्यामुळं गाय आटली? तर रखमा होय असं म्हणत असते. इतक्यातच आता राणूजी तिथे येतात आणि म्हणतात, अरे हे बघ दादा, तुमच्या परसदारात समधीकडे इंचू सापडले ती, असं म्हणून ते एक इंचू घेऊन तिथं आलेले असतात. तेव्हा दादा म्हणतात, अरे टाक रे देवा, नांगी मारल. तेव्हा रखमा म्हणते, मारणारीने तर नांगी मारली, तिच्यामुळं तर इंचू निघालेत. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, माझ्यामुळं इंचू निघालं? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं तू शास्त्र सोडून लिहाय वाचायला शिकलीस नवं, त्याचंच हे परिणाम आहेत. तर तेव्हा राणूजी म्हणतात, हे लक्षणं काय बरी नव्हत. तर तेव्हा रखमा म्हणते, आता हिला घरात ठेवायची, म्हणजे घरात इचू ठेवल्यासारखंच आहे.
तर ज्योतिरावांची आई सुद्धा म्हणते होय वय संकटाचा दंश कवा बी होईल सांगता यायचं नाही. तर तेव्हा रखमा म्हणते पर आता घरात नाही ठेवायची तर मग कुठे ठेवायची? मळ्यात. मळ्यात ठेवलं तर मळा सुकून जाईल, एक फूल झाडाला लागणार नाही, बैल जमिनीवरती बसतील, अशी ही गत. आणि म्हणते हिचं काहीतरी करायला पाहिजे, काय करायचं ते ठरवायला पाहिजे. आणि परत म्हणते माझी सोनी गाय आटली. तर तेव्हा सावित्री माई म्हणते अहो माझ्यामुळं गाय आटली असं कसं म्हणता? कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली असणार. आता तुमचं बी लक्ष नव्हतं 2 दिवस, इकडंच होतं, चारा नसल टाकला तुम्ही. तर तेव्हा पार्वती सुद्धा म्हणते वय वय तुमचं घराकडं कुठं ध्यान होतं, हे मात्र खरं आहे नव्हतं तुमचं ध्यान. तेव्हा राणूजी म्हणतात असं मग हे इंचवाचं काय? तर तेव्हा सावित्रीमाई परत बोलायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा रखमा म्हणते तू जरा गप्प बस, बाता मारणं बंद कर. आणि म्हणते चिमणा दादा आज हिचा काय त्यो सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे, समध्यांनी हिथं बसा आणि हिला विचारा. तर तेव्हा आता ज्योतिरावांची आई म्हणते सावित्री हिथं बस. तर तेव्हा सावित्रीमाई सासूबाई असं म्हणत असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते हिथं बस म्हणलंय नवं. तर तेव्हा आता सावित्रीमाई जी असं म्हणते आणि पुढं येऊन सगळ्यांच्या मधोमध बसते आणि तिच्या भोवतीनं आता सर्वजण बसतात. तर तेव्हा आता ज्योतिरावांची आई विचारते तुला बंदी केली असता पायी तू शिकली कशासाठी? तर रखमा विचारते तुला शिकवलं कोणी? तर तेव्हा राजाराम म्हणतात ज्योतीने तर बेल भंडारा घेतला होता नवं, तुला शिकवणार नाही म्हणून, मग तू शिकलीस कशी? तर तेव्हा रखमा विचारते का चेटूक केलंस? तर ज्योतिरावांची आई म्हणते केवढं मोठं पाप केलंयस, कशापायी शास्त्र मोडलंस? तर तेव्हा राणूजी म्हणतात दादा तू बारकाईनं बघ, जेव्हापासनं हिनं शास्त्र मोडलं या तेव्हापासनं घरावरती संकट यायला लागले ती. आणि म्हणावा तसा फुलाला भार बी कमी येतो या, आवक बी कमी झाली या, फुलाचा खप बी कमी झालाय आणि निवाडा बी बसला. तर रखमा म्हणते वय की ते तर झालंच, पर हिच्या अशा वागण्यामुळं हिच्या पोटाला पोर नाही. आणि कशामुळं नाही तर हिनं बाईची मर्यादा सोडली, जे घडलं ते वाईट घडलं, हिला शिक्षा द्यायलाच पाहिजे. आणि तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते आत्ताच द्या. आणि मित्रांनो तेव्हा तर आता सावित्रीमाईच्या डोळ्यामधून तर पाणी आलेलं असतं. आणि आजचा भाग मित्रांनो इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता सगळ्या बायका जमलेल्या असतात आणि तेव्हा गंगाधर शास्त्री वरून बोलतात मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? तर तेव्हा एक बाई म्हणते काही चाडच राहिलेला नाही त्या सावित्रीला, तिला तर ना बोडकीच केली पाहिजे. तर गंगाधर शास्त्री म्हणतात धर्मशास्त्र मोडलेस काय? आता मनुस्मृतीमध्ये लिहिल्याप्रमाणे तुला शिक्षा होणार आणि यात तडजोड नाही. आणि तेव्हाच आता इकडे यावेळेला दादा आता सावित्री माईला म्हणतात आजपासून म्या तुमच्यासाठी मेलो म्हणून समजा. तर तेव्हा आता पार्वती म्हणते घरातल्या माणसाला तुम्ही घरातच वाळीत टाकताय. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते कोणाला हौस आहे का? तर दादा म्हणतात धर्मरक्षण करतात त्याच्यात बाधा आणणं पाप आहे. तर रखमा म्हणते तू आजपासून असून नसल्यासारखी आहेस. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सावित्री माईला तर धक्काच बसतो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.